लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये समास प्रकरण आणि समास प्रकरणामध्ये आज आहे तत्पुरुष समास. ठीक आहे जी. चला. अथ तत्पुरुषः. तत्पुरुषः. ठीक. अधिकार सूत्र आहे 2:1:22. तत्पुरुषः. ठीक. तर तत्पुरुष प्रथमा विभक्ती एकवचन, एकच पद आहे. अधिकारोयम प्राग बहुर्विहेः. अष्टाध्यायीमध्ये एक सूत्र येतं शेषो बहुर्विही. त्याचा नंबर आहे 2:2:23. आणि आत्ता जे आपण सूत्र वाचलं तत्पुरुष, त्याचा नंबर आहे 2:1:22. बरोबर. मग 2:1:22 पासून ते 2:2:23च्या अगोदर म्हणजे 22 पर्यंत, 2:2:22 पर्यंत अधिकार चालतो तत्पुरुष या सूत्राचा. म्हणजे काय, एवढ्या मधल्या सूत्रांच्या द्वारे समासाचं विधान होत आहे. तर तो समास कोणता असेल, तत्पुरुष समास असेल, असा त्याचा अर्थ. ठीक आहे. सूत्राचा अर्थ लिहा. तत्पुरुष सूत्राचा. तत्पुरुष 2:1:22. इथपासून ते शेषो बहुर्विही 2:2:23. 2:2:23 या सूत्रापर्यंत तत्पुरुष सूत्राचा अधिकार आहे. तत्पुरुष सूत्राचा अधिकार आहे. अर्थात दोन 1:22 पासून 2:2:23 पर्यंत, अर्थात 2:1:22 म्हणजे तत्पुरुष सूत्र 2:1:22 पासून शेषोबौरी म्हणजे 2:2:23 सूत्रापर्यंत समासाचं जे विधान होत आहे तो तत्पुरुष समास आहे किंवा तत्पुरुष समास समजावा. झालं जी. चला. लक्षलं ना. तर या मधल्या सूत्रांच्या द्वारे विधान केल्या जाणार जो समास आहे तो कोणता असेल, तत्पुरुष समास असेल. ठीक आहे. तत्पुरुष समासाची व्याख्या सुरुवातीलाच केली होती. प्रायः उत्तर पदार्थ प्रधान तत्पुरुष. उत्तर पदाचा अर्थ प्रधान असतो ज्यामध्ये, असा जो समास त्याला म्हणायचं तत्पुरुष समास. उदाहरण दिलं होतं राजपुरुष. पुरुष पद उत्तर पद आहे. पुरुष पदाचा अर्थ जो पुरुष व्यक्ती तो तिथं प्रधान आहे. कसं काय, समजा वाक्य बोलल्या गेलं राजपुरुषम आनय, तर आणल्या कुणाला जातं, राजाला का पुरुषाला, पुरुषाला. म्हणजे आनयन क्रियेबरोबर अन्वय हा उत्तर पदाचा अर्थ, पुरुष पदाचा अर्थ जो पुरुष त्याच्याबरोबर होत आहे. आणि म्हणून उत्तर पदार्थ इथं प्रधान आहे. आणि उत्तर पदार्थ प्रधान जिथं असतो त्यालाच काय म्हणायचं जी, झालं जी. चला. तर पुढे सूत्र आहे अजून द्विगुश्च. द्विगुश्च हे संज्ञा सूत्र आहे 2:1:23.
द्विगुहु प्रथमेच एक वचन, च अव्यय. अर्थ द्विगुहु अपि तत्पुरुष संज्ञकः स्यात्. बोला. द्विगुः अपि तत्पुरुष संज्ञकः स्यात्. द्विगु समास हा सुद्धा तत्पुरुष समासाचाच एक भेद आहे. ठीक आहे ना. म्हणून द्विगु काही अतिरिक्त नाही आहे, तत्पुरुष समासाच्याच काय आहे जी अंतर्गत आहे. काय आहे तो द्विगु समास पुढे विचार येईल त्याचा. झालं. चला इथे एवढंच ध्यानात ठेवायचं की द्विगु समास तत्पुरुष संज्ञकाचाच, तत्पुरुष समासाचाच एक भेद आहे. अर्थ वाटलेच लिहून घ्या द्विगुष्ट सूत्राचा. द्विगु समासाचे देखील तत्पुरुष संज्ञा आहे. तत्पुरुष संज्ञा आहे. अर्थात तत्पुरुष समासाचाच एक भाग, तत्पुरुष समासाचाच एक भाग द्विगु समास आहे. द्विगु समास आहे. ठीक आहे जी. पुढे येणार आहे संख्यापूर्व द्विगु. संख्यापूर्व भागात असले, पूर्वपदात संख्यावाचक शब्द असला तर तोच काय होतो जी द्विगु. ठीक आहे. चला आता तत्पुरुष समासाचं विधायक सूत्र दिल्या जात आहे. अनेक सूत्र आहेत, त्यापैकी पहिलं. आणि पुन्हा तत्पुरुष समासाचे भेद पण असतात. तत्पुरुष समास द्वितीय तत्पुरुष, तृतीय तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष वगैरे. तर द्वितीय तत्पुरुष समासाचं विधायक सूत्र आता येऊ राहिलं. सूत्र वाचतो. द्वितीया शीतातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्नैः. द्वितीया शीतातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्नैः. विधी सूत्र आहे 2:1:24. द्वितीया प्रथमेचं एक वचन. शीतातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्नैः. तृतीयेचं बहुवचन. अर्थ बघूया. द्वितीयांतम शीतादि प्रकृतिकैः सुबन्तैः सह वा समस्यते स च तत्पुरुषः. बोला. द्वितीयांतम शीतादि प्रकृतिकैः सुबन्तैः सह वा समस्यते स च तत्पुरुषः. ठीक आहे ना जी. बघा द्वितीयांत म्हणजे द्वितीया विभक्त्यंत सुबंत कोणी शब्द त्याचा समास होतो. कोणत्या शब्दाबरोबर? तर सूत्रात दिले आहे. शीत, अतीत, पतित, गत, अत्यस्त, प्राप्त, आपन्न. बरोबर आहे जी. या शब्दाबरोबर, या सुबंत शब्दाबरोबर द्वितीयांत सुबंताचा काय होतो? समास होतो. आणि त्या समासाचं नाव काय असणार? तत्पुरुष समास. आहे की नाही. पूर्व भागा विग्रहामध्ये पूर्वपदामध्ये द्वितीयांत द्वितीय विभक्ती असणार, म्हणून याला आपण नाव देतो काय? द्वितीय तत्पुरुष समास. झालं जी. सूत्राचा अर्थ लिहा. द्वितीयांत सुबंताचा द्वितीयांत सुबंताचा शीत, अतीत, शीत अतीत पतित, गत, अत्यस्त, प्राप्त, ठीक है जी, आपन्न.
ह्या सुबंत शब्दाबरोबर या सुबंत शब्दाबरोबर विकल्पाने समास होतो. विकल्पाने समास होतो आणि तो तत्पुरुष संज्ञक समास आहे. आणि तो तत्पुरुष संज्ञक समास आहे. झालं जी. चला तर उदाहरण दिलं आहे. कृष्णम शीतः कृष्णशीतः इत्यादी. तर लिहूया याची प्रक्रिया. कृष्णम शीतः कृष्णशीतः अर्थ लिहा. कृष्णाचा आश्रय घेतलेला. कृष्णाचा आश्रय घेतलेला. एखादा व्यक्ती असेल कृष्णाच्या आश्रयाने राहतो, त्याला काय म्हणणार मग? कृष्णशीतः. ठीक आहे ना. असं कृष्णशीतः देवदत्तः, कृष्णाच्या आश्रयाने राहतो देवदत्त वगैरे. प्रक्रिया लिहू. अलौकिक विग्रह. कृष्ण अम अधिक शीत सु. प्रक्रिया चांगली लिहा, म्हणजे हीच प्रक्रिया पुढच्या उदाहरणामध्ये राहणार आहे. बार बार सांगायची गरज पडणार नाही. कृष्ण अम अधिक शीत सु. तर सूत्र आहे द्वितीया शीतातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्नैहि. या सूत्राने समास. या सूत्राने समास. आता प्रश्न आहे की पूर्वभागी पद कोणतं ठेवायचं? कृष्णाम ठेवायचं का श्रीतसू ठेवायचं? आहे की नाही? तर निर्णय झालाय काय? प्रथमा निर्दिष्टम उपसर्जनम. उपसर्जन संज्ञा आणि उपसर्जनम पूर्व. पण आता प्रथमांत पदाच्या द्वारे कोण निर्दिष्ट आहे? कृष्ण अम. कसं काय? समास विधायक सूत्र कोण आहे? द्वितीया शीतातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्नैहि. त्यामध्ये प्रथमा विभक्ती कोणत्या पदात आहे? द्वितीया. प्रथम आहे की नाही? मग द्वितीया ह्या प्रथमांत पदाच्या द्वारे निर्दिष्ट विग्रह वाक्यात कोण आहे? कृष्ण अम. द्वितीया कुठं होती? कृष्णम मध्ये आहे का शीत मध्ये आहे? कृष्णम मध्ये आहे ना. मग कृष्ण अम हा निर्दिष्ट आहे आणि म्हणून त्याची उपसर्जन संज्ञा. प्रथमा निर्दिष्टम उपसर्जन आणि उपसर्जनम पूर्व. मग त्याला पूर्वभागी ठेवणार. म्हणून स्थिती आहे कृष्ण अम अधिक शीत सु. समास झालाय. आता पूर्ण सामासिक पद झालंय सर्वच्या सर्व. कृष्ण अम शीत सु. आणि समास आहे म्हणून प्रातिपदिक संज्ञा. कृतद्धित समासाश्च. कृतद्धित समासाश्च सूत्राने प्रातिपदिक संज्ञा. आणि प्रातिपदिक संज्ञा झाल्यानंतर मग सुपो धातू प्रातिपदिकयोः विभक्तींचा लोक. अम गेला सु गेला. जोडून द्या. कृष्णश्रित. ठीक आहे ना. आता जरी अम आणि सु गेला तरी सुद्धा कृष्णश्रित याची काय आहे? प्रातिपदिक संज्ञा आहे. एकदेशी कृतम अनन्यवत. आणि काय प्रातिपदिक संज्ञा असल्यामुळे स्वादी प्रत्यय. अनामक स्वादी प्रत्यय. कृष्णश्रित अधिक सु. कृष्णश्रित अधिक सु. बरोबर. हा. आता सु मधील उ गेला, राहिला स. कृष्णशीतस सुप्तिंगंतम पदम.
कृष्णशीतास सप्तिंगंतम पदम पद संज्ञा आहे. आणि मग ससदिशो रु, त्या सला रु आदेश, रुचा राहतो र. कृष्णाशीतार विरामो अवसान, अवसान संज्ञा. आणि खरवसानयोर विसर्जनीय, अर्थात त्या रला विसर्ग, शब्द बनला कृष्णष्टित. काय बनलं जी? कृष्णशीत झालं. आता समास विकल्पाने होतो. जेव्हा समास झाला तेव्हा शब्द बनलं काय? कृष्णशीत. पण समास ज्या पक्षात करायचा नाही त्या पक्षात काय बरं मग? विग्रह वाक्य आहे ना, तसा त्याचा प्रयोग कृष्णम शीत असाच प्रयोग होणार. एका पक्षामध्ये प्रयोग होणार काय? कृष्णशीत समास, आणि एका पक्षात कृष्णम शीत. दोन बरोबरच आहे. झालं जी. चला तर पुढे काय आहे जी? कृष्णशीत दिले ना उदाहरण, पुढे सूत्र आहे. परंतु अजून उदाहरण लिहिणं आवश्यक आहे, कारण द्वितीया शीता तृतीया सूत्रातील फक्त द्वितीयांताबरोबर शीतपदाचा समास दिलाय, उदाहरण दिलंय. बाकीचे उदाहरण दिले नाही. बाकीचेही आपण एक एक उदाहरण लिहूया. ठीक आहे. तर शीत आहे की नाही? शीतच्या नंतर काय आहे जी? अतीत. तर लिहा दुःखम अतीत बराबर दुःखातीत. दुःखातीत. दुःखाला पार करून गेलेला. दुःखाला पार करून गेलेला त्याला म्हणायचं दुःखातीत. असे अनेक उदाहरण असतात. अरण्यमातीत, अरण्यातीत, अरण्याला पार करून गेलेला वगैरे. चला एक एक उदाहरण लिहू आपण. अतीतच्या नंतर काय शब्द आहे? पतित. तर लिहा कूपम पतित, कूपपतित. प्रक्रिया सर्वांची सारखीच आहे म्हणून प्रक्रिया आता लिहायची गरज नाही, नंतर लिहू शकता तुम्ही कृष्णशीताप्रमाणे. कूपम पतित, कूपपतित म्हणजे काय? विहिरीत पडलेला. पतित झालं. त्याच्यानंतर आहे गत. ठीक आहे. तर लिहा आपदम गतः, आपदगतः. आपत्तीला प्राप्त झालेला, संकटांना प्राप्त झालेला, किंवा ग्रामंगत, ग्रामगत, गावाला पोहोचलेला. असे उदाहरण झालं जी गतचं उदाहरण. गतच्या नंतर आहे काय? अत्यस्त. गत अत्यस्त. तरी अत्यस्त. मार्गम अत्यस्त. मार्गम अत्यस्त बराबर मार्गात्यस्त. रस्त्याच्या पलीकडे पोहोचलेला. रस्त्याच्या पलीकडे पोहोचलेला. झालं जी. त्याच्यानंतर आहे प्राप्त. प्राप्त शब्दाचं लिहा. प्राप्त शालाम किंवा सुखम प्राप्त, सुख प्राप्त. सुखम प्राप्त, सुख प्राप्त म्हणजे काय? सुखाला प्राप्त झालेला. सुखाला प्राप्त झालेला. बरोबर. त्याच्यानंतर शब्द आहे आपन्न. त्याचं उदाहरण लिहा. संशयम आपन्न
संशयापन्न, संशयम आपन्न, संशयापन्न, संशयाला प्राप्त झालेला, संशयाला प्राप्त झालेला झालं जी. किंवा कष्टम आपन्न, कष्टापन्न, कष्टाला प्राप्त झालेला. चला जाऊया पुढे. झाले सारे उदाहरण. आता पुढचं सूत्र आहे तृतीया तत्कृतार्थेन गुणवचनेन. बोला. तृतीया तत्कृतार्थेन गुणवचनेन. विधी सूत्र आहे 2:1:30. तृतीया प्रथमेचं एक वचन, तत्कृत तृतीयेचं एक वचन, अर्थेन तृतीयेचं एक वचन, गुणवचनेन तृतीयेचं एक वचन. अर्थ पहा. तृतीयांतम तृतीयांतार्थ कृत गुणवचनेन अर्थेन च सह वा प्राग्वत. वाचा. तृतीयांतम तृतीयांतार्थ कृत गुणवचनेन अर्थेन सह च वा प्राग्वत. ठीक आहे जी. तृतीयांतम. आता तृतीय तत्पुरुष समासाचा विचार चालू झाला आहे. तर तृतीयांत पदाचा समास होतो अन्य पदाबरोबर, बरोबर. पण काय वैशिष्ट्य आहे त्याच्यात ध्यान द्या तर लक्षात येईल. लिहून घ्या एकदा, पण लक्षात नाही राहत. बघा, समास होतो कुणाचा? कुणाबरोबर? तृतीयांत पदाचा समास होतो, बरोबर. कुणाबरोबर? तर गुणवचनेन, तत्कृतेन गुणवचनेन असं म्हटलं आहे. विग्रह खाली वृत्तीमध्ये दिले आहे. वृत्ती वाचली का? वाचली. बघा. तृतीयांतम तृतीयांतार्थ कृत गुणवचनेन एक वाक्य झालं. सह वा समस्यते, सह वा प्राग्वत. दुसरं कसं होतं? तृतीयांतम अर्थेन च सह वा प्राग्वत. दोन वाक्य झाले. अर्थेन याच्याबरोबर एक घेतलं, तृतीयांतम अर्थेन च सह. आणि पहिलं कसं? तृतीयांतम तृतीयांतार्थ कृत गुणवचनेन सह वा प्राग्वत. बरोबर जी. तर ध्यान द्या. तृतीयांतम तृतीयांतार्थकृत आहे की नाही? तृतीयांत जे पद, तृतीयांत जे पद, त्या तृतीयांत पदाचा जो अर्थ, तृतीयांत पदाचा जो अर्थ, त्या अर्थाच्या द्वारे संपन्न झालेला जो गुण, आणि त्या त्या गुणाचं, त्या गुण विशिष्ट पदार्थाचा वाचक जो शब्द, त्याच्याबरोबर समास होतो तृतीयांत पदाचा. तृतीयांत पदाचा समास होतो गुण विशिष्ट द्रव्यवाचक शब्दाबरोबर. ध्यान द्या इकडं, पुस्तकात नंतर बघा काय जी. तृतीयांत पदाचा समास होतो कुणाबरोबर? गुणवाचक शब्दाबरोबर नाही, गुण विशिष्ट द्रव्याचा वाचक जो शब्द, त्याच्याबरोबर तृतीयांत पदाचा काय होतो? समास. पण वैशिष्ट्य हे आहे की तो जो गुण आहे तो तृतीयांत पदाचा जो अर्थ त्याच्याद्वारे संपन्न झालेला असला पाहिजे, निर्माण झालेला असला पाहिजे, असा जो गुण, आणि त्या गुणासहित द्रव्याचा वाचक जो शब्द त्याच्याबरोबर
तृतीयांत पदाचा काय होतो समास होतो. उदाहरणाने समजूया. ध्यान द्या. समजा आपल्याकडे विळी आहे, शंकुला जिला म्हणतात, विळी म्हणा किंवा चाकू घ्या, आणि त्याने तुम्ही एखादं फळ वगैरे कापलं, तुकडा झाला आहे की नाही, किंवा लाकूड कापलं, तुकडा झाला आहे की नाही. तर शंकुलया तृतीय विभक्ती, खंड प्रथमा, तृतीयांत शब्द जो शंकुलया त्याच्या बरोबर खंड पदाचा समास करायचा आहे आपल्याला. बरोबर. तर तृतीयांत पद कोण झालं? शंकुलया. आणि ज्या पदाबरोबर समास करायचा आहे ते पद कोणतं आहे? खंड. पण ते खंडपद कसं आहे? गुण विशिष्ट द्रव्याचं वाचक आहे. गुण विशिष्ट द्रव्याचं वाचक आहे. खंड म्हणजे तुकडा. खंड शब्दार्थ काय? तुकडा. पण तुकडा कसा? भेदरूप गुणाने युक्त. दोन झाले की नाही कापल्यामुळं. तर भेद हा गुण आहे, तर त्या भेदरूप गुणाने युक्त आहे. कोण? तो खंड, तुकडा आहे की नाही. तर गुण विशिष्ट द्रव्य, पदार्थ, तुकडा, अर्थात गुण भेदरूप गुणासहित जो तो तुकडा पदार्थ, त्याचा वाचक शब्द कोण? खंड. बरोबर आहे की नाही. त्या खंड शब्दाबरोबर इकडं तृतीयांत शब्दाचा काय होईल? समास. पण वैशिष्ट्य काय? की तृतीयांत पदाचा जो अर्थ, विळी, चाकू, त्याच्याद्वारे तो भेदगुण तयार झालेला आहे की खंड झालाय, तुकडा आहे की नाही. तर भेदरूप गुण संपन्न कुणामुळे झाला? शंकुलीमुळे, विळीमुळे आहे की नाही. तर तृतीयांत पदाचा अर्थ जो शंकुला, त्याच्याद्वारे निर्मित जो भेदरूप गुण आणि त्या भेदरूप गुणाने युक्त जो तुकडा आहे की नाही, गुण विशिष्ट द्रव्य, त्याचा वाचक शब्द आहे खंड शब्द. आणि त्या खंड पदाबरोबर तृतीयांत पदाचा काय होतो? समास. लक्षात आलं जी आहे की नाही. अर्थ लिहूया सूत्राचा, म्हणजे नंतर उदाहरण बघूया. तृतीयांत सुबंताचा गुण विशिष्ट द्रव्यवाची शब्दाबरोबर गुण विशिष्ट द्रव्यवाची शब्दाबरोबर तसेच अर्थ शब्दाबरोबर विकल्पाने समास होतो. विकल्पाने समास होतो. पूर्णविराम. परंतु त्यापैकी गुण विशिष्ट द्रव्यवाची शब्दाचा वाच्यार्थ, गुण विशिष्ट द्रव्यवाची शब्दाचा जो वाच्यार्थ झालं, त्यातील गुणभाग तृतीयांत शब्दाच्या वाच्यार्थाद्वारे संपन्न कंसातल्या निर्माण तयार कंसबंद झालेला असावा. झालं. अर्थ बघूया. तृतीयांत सुबंताचा, बरोबर. उदाहरण, तृतीयांत सुबंत शंकुलया, बरोबर. तृतीयांत सुबंत कोण झालं? शंकुलया.
त्याचा गुण विशिष्ट द्रव्यवाची शब्दाबरोबर, तर गुण विशिष्ट द्रव्यवाची शब्द खंड शब्द त्याच्याबरोबर, तसेच सूत्रामध्ये अर्थेन आले ना, अर्थेन, तसेच तृतीयांत शब्दाचा अर्थ या शब्दाबरोबर देखील काय होतो, समास होतो, विकल्पाने समास होतो. तर दोन झालं वेगवेगळं. तृतीयांत सुबंताचा गुण विशिष्ट द्रव्यवाची शब्दाबरोबर समास होतो एक, तृतीयांत सुबंताचा अर्थ शब्दाबरोबर समास होतो दुसरं वाक्य. दोन्ही समास कसे आहे, विकल्पाने होतात. परंतु त्यात वैशिष्ट्य काय, परंतु त्यापैकी गुण विशिष्ट द्रव्यवाची शब्दाचा, तर गुण विशिष्ट द्रव्यवाची शब्द कोण आहे इकडं, खंड. खंड म्हणजे काय, भेदाने युक्त तुकडा, तर भेद हा गुण झाला, त्याने युक्त जो तुकडा, अर्थात गुण विशिष्ट द्रव्य कोण, तुकडा, आणि त्याचा वाचक शब्द कोण आहे आपल्याकडे, खंड. बरोबर आहे की नाही. तर बघा, गुण विशिष्ट द्रव्यवाची शब्दाचा जो वाच्यार्थ, कोण वाच्यार्थ, भेदयुक्त तुकडा म्हणजेच खंड, भेदयुक्त तुकडा, त्यापैकी गुण भाग कोण आहे, भेद. गुण भाग कोण आहे, भेद. आणि तो गुण संपन्न झालेला असावा कशापासून, तृतीयांत पदाच्या अर्थापासून. तृतीयांत पदाचा अर्थ कोण आहे, शंकुला, विळी, चाकू, त्याच्यापासून तो भेदगुण उत्पन्न झालाय की नाही, बरोबर आहे की नाही. मग तृतीयांत पदाचा जो अर्थ आहे, वाच्यार्थ, त्याच्यापासून संपन्न झालेला आहे कोण, भेदरूप गुण. आणि त्या भेदरूप गुण विशिष्ट द्रव्य त्याचा वाचक शब्द कोण, खंड. त्या खंड शब्दाबरोबर तृतीयांत शब्दाचा काय होतो, समास होतो. तृतीयांत पुरुष समास झाला की नाही, तेच दिलंय. गुण विशिष्ट द्रव्यवाची शब्दाचा वाच्यार्थ, जो वाच्यार्थ आहे त्यातील गुण भाग हा तृतीयांत शब्दाच्या वाच्यार्थाद्वारे संपन्न झालेला असावा, असं दिलंय. बरोबर. चला उदाहरण लिहा. ठीक, चला उदाहरण आहे, शंकुलया खंड, शंकुला खंड. शंकुलया खंड, शंकुला खंड. अर्थ लिहा. विळी किंवा चाकूच्या द्वारे विळी किंवा चाकूच्या द्वारे केल्या गेलेली जी भेदनरूप क्रिया, जी भेदनरूप क्रिया, कंसातल्या गुण, कंस बांध, गुण. पुढे तद्विशिष्ट, तद्विशिष्ट तुकडा, तुकडा अर्थात विळी किंवा चाकूने केल्या गेलेला तुकडा, केल्या गेलेला तुकडा. झालं. चला अर्थ, कोणत्या पदाचा अर्थ केला हा, शंकुला खंड याचा. मग ते भेद, आता समास कोणाचा आहे, खंड शब्दाबरोबर. मग तो भेदन क्रियारूप जो गुण, ते गुण विशिष्ट जो तुकडा, त्याचा वाचक शब्द कोण आहे आपल्याकडं, खंड. खंड शब्दाबरोबर समास होईल. मग झालं की नाही. चला आता हा झाला लौकिक विग्रह, बरोबर आहे की नाही. शंकुला खंडाला, खंड याचा अर्थ लिहिला आपण, संस्कृत मध्ये अर्थ लिहा. शंकुलाकृत खंड गुण विशिष्ट शकला. शंकुलाकृत खंड गुण विशिष्ट शकला.
ठीक, बघा, शंकुलेच्या द्वारे केल्या गेलेला खंडगुण विशिष्ट शकल तुकडा अर्थ झाला त्याचा. आता लिहा प्रक्रिया. अलौकिक विग्रह. शंकुला टा अधिक खंड सु. शंकुला टा अधिक खंड सु. समास होईल सूत्राने कोणतं? तृतीया तत्कृतार्थेन गुणवचनेन. या सूत्राने समास करा. बरोबर. तर तृतीया तत्कृतार्थेन गुणवचनेन या सूत्रामध्ये प्रथमा विभक्ती कोणत्या पदात आहे? तृतीया. मग तृतीया पदाद्वारे निर्दिष्ट कोण आहे इथं? शंकुला टा. म्हणून त्याची काय होईल? उपसर्जन संज्ञा. सूत्र प्रथमा निर्दिष्टम उपसर्जनम. प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम. पुन्हा उपसर्जने उपसर्जनम पूर्वम. उपसर्जन संज्ञा ज्याची झाली आहे त्याचा पूर्वभागी नियोजन. तर स्थिती आहे मग शंकुला टा अधिक खंड सु. कृतद्धित समासाश्च. प्रातिपदिक संज्ञा. सुपो धातु प्रातिपदिकयो टा आणि सु या विभक्तींचा लोक. राहिलं शिल्लक शंकुला अधिक खंड. जोडून द्या शंकुला खंड. शंकुला खंड. प्रातिपदिक संज्ञा आहेच. स्वादी प्रत्यय सु आणा. शंकुला खंड अधिक सु झालं. सुला ऋत्व विसर्ग. शंकुला खंड. झालं जी. शंकुला खंड. आणखीन उदाहरण लिहा. किरीना कानः. किरीना कानः. किरी कानः. अर्थ किरी नावाच्या नेत्ररोगाने तिरका झालेला व्यक्ती. काय म्हणणार ते? डोळ्यात दिसते तर काय म्हणतात? काही काही लोक असे पाहतात, इकडे पाहतात दिसते इकडे त्यांना. त्यांना काय म्हणतात? हा, काय? चला. किरी नावाच्या रोगाने काना झालेला व्यक्ती म्हणजे काय? बांगा झालेला व्यक्ती. काही माणसं पाहिलं नाही कधी असं इकडे त्यांना तोंड राहतं आणि त्यांना दिसतं तिकडचं. त्यांचे डोळे असे वाकडे असतात. हा, ते सुदर्शन प्रत्यक्ष प्रमाण झालं की नाही. चला. तरी तर तृतीयांत पद कोण आहे? किरीना. रोगात रोग विशेष. त्याच्याद्वारे किरीना शब्दार्थ जो रोग त्याच्यामुळे झालाय काना आहे की नाही. मग तृतीयांत पदाचा जो अर्थ त्याच्याद्वारे संपन्न झालेला आहे की नाही गुण तिरछापणा. म्हणून समास झाला. बरोबर. अजून एक उदाहरण. शलाकया कानः. शलाका कानः. शलाका कान. अर्थ काय होईल? शलाका म्हणजे सळई किंवा काडी आहे की नाही. त्याच्याद्वारे झालेला काना व्यक्ती. हा, गज. काहीतरी काम करताना किंवा कोणाकडून तरी सळई काही काडी डोळ्यात गेली दुसऱ्याच्या आणि त्याच्यामुळे काना झाला. मग तृतीया पदाचा अर्थ जो शलाका आहे की नाही. शलाकया. शलाका म्हणजे काय? काडी. आणि त्या काडीच्या द्वारे काय झाला? जी काना.
मग तृतीया पदाचा जो अर्थ त्याच्याद्वारे संपन्न गुण आहे की नाही इथं, आणि म्हणून काय झाला समास झालं जी. चला आता या सूत्रामध्ये आणखीन तृतीयांत पदाबरोबर शब्दाबरोबर अर्थ शब्दाचा पण काय सांगितलं आहे समास. त्याचं उदाहरण लिहा. उदाहरण दिलंय वाटतं पुस्तकात, दिलंय का? धान्येन अर्थ धान्यार्थ. धान्येन अर्थ धान्यार्थ. अर्थ धान्य हेतुकम धनम इत्यर्थ. धान्य हेतुकम धनम म्हणजे धान्याकरिता ठेवलेलं धन, त्याला म्हणायचं धान्यार्थ. दोन अर्थ धान्यार्थ शब्दाचे. एक तर झालं धन, धान्य घेण्याकरिता ठेवलेले जपून, त्याला काय म्हणायचं धान्यार्थ. धान्यार्थ. किंवा एखादा मनुष्य कर्म करतोय, क्रिया करतोय, एखाद्या घरी मजुरी करतोय, म्हणजे काय रे बाबा का बरं तू एवढा वेळ राबतोय यांच्या घरी, काय प्रयोजन, पैसे पाहिजे का? नाही. मग काय धान्यार्थ. मी जर काम केलं तर मला संध्याकाळी काय देतील मालक? धान्य देतील. तर धान्यार्थ झालं की नाही, म्हणजे धान्य प्रयोजनाकरिता माझी ही क्रिया आहे. इथं प्रयोजनार्थ झाला. दोन्ही अर्थ. धान्याकरिता ठेवलेलं धन तो एक अर्थ झाला, किंवा धान्यार्थ क्रिया म्हणजे धान्य रूप प्रयोजनाकरिता, धान्य प्रयोजनाने होणारी क्रिया वगैरे, असाही अर्थ आहे. थोडक्यात काय अर्थ शब्दाबरोबर तृतीयांत शब्दाचा काय झाला आहे समास. धान्येन अर्थ धान्यार्थ. आणखीन उदाहरण याची प्रक्रिया लिहा. धान्य टा अधिक अर्थ सु. धान्य टा अधिक अर्थ सु. सूत्र आहे तृतीया तत्कृतार्थेन गुणवचनेन. या सूत्राने समास. प्रथमा निर्दिष्टम उपसर्जनम. उपसर्जनम पूर्वम कृतद्धित समासाश्च सुपो धातो प्रातिपदिकयोः. टा आणि सुई विभक्ती चालू झाला. शिल्लक राहिलं धान्य अधिक अर्थ. धान्य अधिक अर्थ. अकस्सवर्णे दीर्घ धान्यार्थ. मग स्वादी प्रत्यय सुवाना. सुला ऋत्व विसर्ग झालं धान्यार्थ. ठीक. चला अजून उदाहरण लिहा. पुण्येन अर्थ पुण्यार्थ. पुण्येन अर्थ पुण्यार्थ. अजून उदाहरण. वसनेन अर्थ वसनार्थ. वसन म्हणजे कपडा. वसनेन अर्थ वसनार्थ. झालं जी. चला पुस्तकात बघा थोडस. धान्येन अर्थ धान्यार्थ झालं ना. पुढे म्हटलंय तत्कृत इति किम. सापडलं का? काय म्हणतात तत्कृत म्हणजे सूत्राचा अर्थ करताना आलता की नाही. तृतीया विभक्तीचा जो शब्द आहे त्याचा जो अर्थ त्याच्याद्वारे संपन्न झालेला गुण असावा. असं का बरं तुम्ही म्हणता? केवळ तृतीयांत शब्दाचा अन्य शब्द गुणवाचक शब्दावर समास होतो एवढंच म्हणा. तो गुण तृतीयांत शब्दाच्या अर्थाच्या द्वारे संपन्न असावा असं का म्हणता? लक्षात आलं ना? तो प्रश्न आहे. काय प्रश्न केला? तत्कृता इति किम. उत्तर दिलाय अक्ष्णाकान. काय उत्तर दिलंय? अक्ष्णाकान. अक्ष्णा कोणती विभक्ती आहे? तृतीया. आणि कान मध्ये प्रथमा. पण यांचा इथं समास होणार नाही. म्हणजे का? तर तृतीयांत पद जे अक्ष्णा
आहे की नाही, त्याचा जो अर्थ आहे डोळा, त्या डोळ्याच्या द्वारे जसं रोगाच्या द्वारे कानेपणा गुण उत्पन्न होतो, तसं डोळ्याच्या द्वारे काही कानागुण उत्पन्न झालाय का? नाही, स्वतंत्र आहे. काही रोगाने झाला असेल कानापण, आहे की नाही, किंवा कोणतरी काडी घातली असेल, दुसरं काही कारण असेल, पण डोळा थोडी कारण आहे की नाही. आणि म्हणून आक्षणा शब्दाचा कान शब्दाबरोबर समास होत नाही. लागलं की नाही? दिलंय आक्षणा कान म्हणजे अर्थ काय त्याचा? डोळ्याने कानत्व गुण विशिष्ट कोणी मनुष्य, पण तो जो कानत्व गुण आहे तो डोळ्याने निर्माण झालेला नाही आहे, डोळ्यात झालाय, डोळ्याने नाही. लागला अर्थ? चला मग आता उत्तर दिलं प्रश्नाचं, बरोबर आहे की नाही. जर समजा असं म्हटलं नसतं तत्कृतेनं, तृतीयांत शब्दाचा जो अर्थ आहे त्याच्याद्वारे संपन्न गुण असा असं म्हटलं नसतं, तर इथं सुद्धा समास झाला असता. पण इथं समास झालेला नाही आहे, करायचा पण नाही आहे, अनिष्ट होईल. आणि म्हणून सूत्रामध्ये म्हटलंय काय? तत्कृतेनं. बरोबर जी? चला मग आता पुढे जाऊया. पुढचं सूत्र कर्तृकरणे कृता बहुलम. कर्तृकरणे कृता बहुलम. विधी सूत्र आहे 2:1:32. कर्तृकरणे सप्तमीचं एकवचन, कृता तृतीयेचं एकवचन, बहुलम प्रथमेचं एकवचन. ठीक आहे, बघा खाली. कर्तरीकरणेच तृतीया कृदंतेन बहुलम प्रागवत. वाचा. कर्तरीकरणेच तृतीया कृदंतेन बहुलम प्रागवत. ठीक आहे, बघा. कर्तरीकरणेच तृतीया, कर्तार्थामध्ये किंवा करणासाठी आलेली जी तृतीया विभक्ती ते आहे की नाही, म्हणजे तृतीया विभक्त्यंत शब्द त्याचा कृदंतेन, कृत प्रत्यांत शब्दाबरोबर कृती शब्द त्याच्याबरोबर समास होतो, बहुलतेने होतो. आणि प्रागवत म्हणजे त्याचंही नाव काय असावं? तत्पुरुष, तत्पुरुष संज्ञा. ठीक आहे, चला सूत्राचा अर्थ लिहा. कर्ता किंवा करणकारकामध्ये कर्ता किंवा करणकारकामध्ये जो तृतीया किंवा जी तृतीया, मराठी ना, जी तृतीया तदंत सुबंत शब्दाचा, तदंत सुबंत शब्दाचा कृदंत प्रकृतिक सुबंत शब्दाबरोबर कृदंत प्रकृतिक सुबंत शब्दाबरोबर बहुलतेने समास होतो, समास होतो. आणि तो तत्पुरुष संज्ञक समास असतो. आणि तो तत्पुरुष संज्ञक समास असतो. झालं जी? बघा आता. कर्ता किंवा करणकारकामध्ये कोणती विभक्ती? तृतीया. कधी कधी कर्त्याची पण काय होते? तृतीया, आहे की नाही. आणि करणमध्ये तर तृतीया असतेच, आहे की नाही. मग त्या तृतीयांत शब्दाचा, तदंत शब्दाचा, सुबंत शब्दाचा कृदंत, कृती संज्ञा आहे काही प्रत्ययांची, तर कृत प्रत्यय ज्यांना झालेले आहे अशी जी कृत प्रत्ययाची प्रकृती मूळ शब्द, आहे की नाही, कृदंत प्रकृतिक सुबंत शब्दाबरोबर काय होतो? बहुलतेने समास होतो, विकल्पाने समास होतो. आणि तो तत्पुरुष समासच आहे. झाला सूत्राचा अर्थ. उदाहरण लिहा. पुस्तकात दिलाय हरिनात्रातः हरित्रातः.
हरिणा त्रातः हरित्रातः। अर्थ, हरीकडून रक्षित, हरीकडून रक्षित म्हणजे काय? हरीच्या द्वारे रक्षण केल्या गेलेला। प्रक्रिया लिहा। हरिता अधिक त्रातसु, हरिता अधिक त्रातसु। सूत्र आहे कर्तृकरणे कृता बहुलम। आता बघा इथं कर्ता अर्थामध्ये तृतीय आहे, हरी कर्ता आहे, त्याच्यात तृतीय झाली हरिण आहे की ना, हरिणा। अलौकिक विग्रह झाला हरिटा अधिक त्रातसु, समास। मग आता प्रथमा निर्दिष्टम उपसर्जनम, उपसर्जनम पूर्वम कृत तद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयोः टा आणि सुचा लुक जोडून दिलं हरित्रात। मग स्वादी प्रत्यय सु ऋत्व विसर्ग हरित्रात झालं ना। काय शब्द बनला? हरित्रात। पुस्तकात दिलंय बघा, हरित्रात झालं। उदाहरण दिलंय पुढे आणखी, नखैही भिन्न नख भिन्न, आणखीन उदाहरण दिलंय नखैही भिन्न नख भिन्न म्हणजे काय? नखांनी चिरलेला, कापलेला, तोडलेला नख भिन्न। अलौकिक विग्रह लिहा, नख भिस अधिक भिन्न सु, नख भिस अधिक भिन्न सु। सर्व प्रक्रिया हरित्रात प्रमाणे आहे। तर सामासिक शब्द बनला नख भिन्न, नख भिस अधिक भिन्न सु, प्रक्रियावरच्या प्रमाणे आहे। तर झालं रूप नख भिन्न। झालं ना जी, नख भिन्न। आता एक परिभाषा येऊ राहिली बघा, काय बघा, कृद्ग्रहणे गतिकारक पूर्वस्य अपि ग्रहणम। बोला, कृद्ग्रहणे गतिकारक पूर्वस्य अपि ग्रहणम। ठीक आहे ना। तर वरचं आता कर्तृकरणे कृता बोलून या सूत्राने कृत म्हटलंय की नाही, कृदंत प्रत्यय, कृत प्रत्यांत शब्द असं म्हटलंय की नाही। तर म्हणे मग कृत ग्रहण केलंय ना तुम्ही, त्याच्याबरोबर आणखीन एक समजा म्हणे काय, तर गती आणि कारक पूर्वक कृदंत शब्द असेल, म्हणजे कृदंत शब्दाच्या पूर्वभागी कोण असेल? गती संज्ञक शब्द किंवा कारक असेल कोणी, तरी सुद्धा कर्तृकरणी कृता बहुलम सूत्राने समास होतो। गतिष्ठ सूत्राने प्रादीची काय आहे? गती संज्ञा आहे की नाही। अशी गती संज्ञा किंवा एखादा कारक जरी त्या कृदंताच्या पूर्वभागी असला तरी त्याच्याबरोबर कर्ता अर्थामध्ये किंवा करणार्थामध्ये आलेला जो तृतीयांत शब्द त्याचा काय होतो? समास होतो। लागला अर्थ? चला या परिभाषेचा पण अर्थ लिहून घ्या वाटल्यास। कृदंत ग्रहण स्थली कृदंत ग्रहणस्थली गतिपूर्वक किंवा कारकपूर्वक गतिपूर्वक किंवा कारकपूर्वक कृदंताचे देखील ग्रहण करावे। कृदंताचे देखील ग्रहण करावे।
झालं जे बघा, कृदंत जिथं ग्रहण केलाय ना, गतीपूर्वक किंवा कारकपूर्वक कृदंत असलं तरी सुद्धा या सूत्राने तिथं समास होईल असा त्याचा अर्थ. उदाहरण, नखैहि निर्भिन्नः. नखैहि निर्भिन्नः बराबर नख निर्भिन्न. नख काय लिहिलं? नखैहि निर्भिन्न, नख निर्भिन्न. अर्थ, नखांच्या द्वारे कापलेला, चिरलेला अलौकिक विग्रह. नख भिस अधिक निर्भिन्न सु. नख भिस अधिक निर्भिन्न सु. आता बघा, निर्भिन्न मध्ये काय माहिती का? भित धातू आहे की नाही, आणि त संज्ञा कृत प्रत्यय त्याला झालाय भिन्न, परंतु निर ही त्याच्या पूर्वभागी आहे आणि त्या निर्ची काय गती संज्ञा आहे गतिष्ठ सूत्राने. मग गतीपूर्वक कृत प्रत्यांत शब्द आहे की नाही इथं, कोण? भिन्न. जर हे वार्तिक नसतं किंवा हे परिभाषा नसती तर कर्तृकरणे कृता बहुलम सूत्राने समास झाला नसता. कारण मध्ये प्रतिबंध येत होता कुणाचा? नीरचा, गती संज्ञकाचा. पण या परिभाषेच्या आधाराने आता समास होण्याला काही अडचण नाहीये. मग प्रक्रिया लिहा. अलौकिक विग्रह लिहिला ना, नख भिस अधिक निर्भिन्न. तर कृत ग्रहणे गतिकारक परिभाषा, कृत ग्रहणे गतिकारक या परिभाषेच्या आधाराने तृतीया तत्कृता नाही, कर्तृकरणे कृता बहुलम सूत्राने, कर्तृकरणे कृता बहुलम सूत्राने समास होतो. झालं, समास होतो. प्रक्रिया मग सरळ बाकीची. समास झाला या परिभाषेचा आधार घेऊन, सूत्राने समास झाला. आणि मग प्रथमानिर्दिष्टम समासोपसर्जनम उपसर्जनम उपसर्जनम पूर्वम कृतद्दि समासाच समासाश्च सुपोधातु प्रातिपदिकयोः स्वादि प्रत्यय ऋत्व विसर्ग झालं. नख निर्भिन्न. प्रक्रिया सारखीच आहे, मागच्या सारखीच प्रक्रिया बस सारखी जवळजवळ सर्व ठिकाणी. एखादं सूत्र बदलतं, विधायक सूत्र आहे की नाही. मग प्रथमानिर्दिष्टम उपसर्जनम काय? प्रथमानिर्दिष्टम समासोपसर्जनम उपसर्जनम पूर्वम कृतद्दि समासाश्च सुपधातु प्रातिपदिकयोः एकदेश विकृतमानन्यवत स्वादि प्रत्यय. पुढं सारं सारखंच आहे की नाही. कुठं ऋत्व विसर्ग कुठं काय होईल. चालेल. चला आता पुढचा सूत्र आहे पुढे. चतुर्थी तदर्थार्थ बलिहित सुख रक्षितैहि. बोला. चतुर्थी तदर्थार्थ बलिहित सुख रक्षितैहि. विधी सूत्र आहे 2:1:36. चतुर्थी प्रथमेचं एक वचन, तदर्थार्थ बलिहित सुख रक्षितैहि तृतीयेचं बहुवचन. अर्थ पहा. चतुर्थ्यंतार्थाय यत् तद्वाचिना अर्थादिभिश्च चतुर्थ्यंतम वा प्रागवत वाचा.
चतुर्थ्यन्तार्थाय यत्तद्वाचिना अर्थादिभिश्च चतुर्थ्यन्तं वा प्राग्वत्. झालं. अर्थ समजून घेऊ. चतुर्थ्यंत अर्थाय, चतुर्थी व्यक्त्यंत पद आहे की नाही, त्याचा जो अर्थ ध्यानात घ्या. चतुर्थी व्यक्त्यंत पद बरोबर, त्याचा जो अर्थ, त्या अर्थाकरिता, त्या अर्थाकरिता जो त्याचा वाचक जो शब्द, त्या शब्दाबरोबर समास होतो. कोणाचा? चतुर्थ्यंत पदाचा. सरळ आहे, अवघड काहीच नाही आहे. उदाहरणाने पहा. जसं युपाय दारू, युप दारू, तर युपाय चतुर्थी आहे की नाही. युप म्हणजे स्तंभ, युप म्हणजे लाकूड नाही, युप म्हणजे स्तंभ, खांब आहे की नाही. युप म्हणजे खांब. तर चतुर्थ्यंत पद कोण झालं? युपाय. त्याचा अर्थ कोण? खांब. त्याचा अर्थ कोण? खांब. त्या खांबाकरिता, कारण कोण आहे? लाकूड. आणि त्या लाकडाचा वाचक शब्द कोण? दारू. आणि म्हणून दारू शब्दाचा समास होतो कुणाबरोबर? युपाय बरोबर, चतुर्थ्यंत पदाबरोबर. चतुर्थ्यंत पद कोण? युपाय. त्याच्याबरोबर समास होतो कुणाचा? दारू शब्दाचा. पण त्या दोघात काय आहे? दोन्हीच्या अर्थामध्ये काय आहे? प्रकृती विकृती भाव आहे. बस. ज्या दोघांमध्ये प्रकृती विकृती भाव आहे ना, आहे की नाही, तर त्या प्रकृती विकृतीचे वाचक जे शब्द, त्या शब्दांमध्ये काय होतो? समास. जसं स्तंभ, खांब आणि लाकूड यांच्यामध्ये प्रकृती विकृती भाव आहे. प्रकृती म्हणजे उपादान कारण, विकृती म्हणजे कार्य. प्रकृती कोण आहे इथं? लाकूड. आणि विकृती कोण आहे? खांब. बरोबर आहे की नाही? आहे ना. आणि म्हणून त्यांचे वाचक शब्द, खांबाचा वाचक शब्द कोण? युप, युपाय आहे की नाही. आणि लाकडाचा वाचक शब्द दारू. त्या दोघात काय होईल? समास होईल. चतुर्थी तत्पुरुष समास. लागला अर्थजी? चला सूत्राचा अर्थ घ्या. चतुर्थ्यंत शब्दाच्या चतुर्थ्यंत शब्दाच्या वाच्यार्थाकरिता जी वस्तू कारण आहे, जी वस्तू कारण आहे, त्या वस्तूचा वाचक, त्या वस्तूचा वाचक सुबंत शब्दाबरोबर सुबंत शब्दाबरोबर चतुर्थ्यंत सुबंताचा, चतुर्थ्यंत सुबंत शब्दाचा समास होतो. समास होतो. तसेच चतुर्थ्यंत शब्दाचा अर्थ बली, हित, सुख, रक्षित या सुबंत शब्दाबरोबर देखील विकल्पाने तत्पुरुष समास होतो. तत्पुरुष समास होतो. झालं जी? बघा आता चतुर्थ्यंत शब्दाचा जो वाच्यार्थ, जसं युपाय शब्दाचा वाच्यार्थ कोण? खांब. त्याच्याकरिता आहे की नाही.
कारणीभूत वस्तू कोण? लाकूड. त्या लाकडाचा वाचक शब्द कोण? दारू. म्हणून त्या दारू शब्दाचा आणि चतुर्थ्यंत युपा या शब्दाचा काय होणार? समास होणार. लागलं की नाही? बघा, चतुर्थ्यंत शब्दाच्या वाच्यार्थाकरिता जी वस्तू कारण असते त्या वस्तूचा वाचक जो सुबंत शब्द दारू, सुबंत शब्दाबरोबर चतुर्थ्यंत सुबंत शब्दाचा काय? समास. एक. तसेच चतुर्थ्यंत शब्दाबरोबर आणखीन असे काही शब्द आहे की त्यांचा समास होतो. उदाहरण अर्थ, बली, हित, सुख, रक्षित इत्यादी शब्दाबरोबर देखील चतुर्थ्यंत शब्दाचा काय होतो? समास होतो. लक्षात आलं? चला उदाहरण लिहा. युपाय दारू, युपदारू. युपाय दारू, युपदारू. अर्थ लिहा. खंब्याकरिता लाकूड, स्तंभाकरिता लाकूड. खंबा म्हणा, स्तंभ म्हणा. स्तंभाकरिता लाकूड. झालं जी? आता पहा अलौकिक विग्रह लिहा. युपंगे अधिक दारूसु. युपंगे अधिक दारूसु. सूत्र चतुर्थी तदर्थार्थ बलिहित सुख रक्षितैहि. या सूत्राने समास. प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम. उपसर्जनम पूर्वम. कृत्तद्धित समासाश्च. सुपो धातु प्रातिपदिकयोः. गे आणि सुचा लुक जोडून द्या. युपदारू स्वादी प्रत्यय. युपदारू अधिक सु. युपदारू अधिक सु. बरोबर जी? आता इथं कोणतं लिंग करायचं? तर एक सूत्र. परवलिंगम द्वंद्व तत्पुरुषयो पुरुषयो हो. पर मध्ये जो शब्द असतो त्याच्यानुसारच तत्पुरुष समासाचं काय होतं? लिंग. इथं पर शब्द कोण आहे? दारू. आणि तो नपुसक लिंगी आहे. म्हणून युपदारू शब्द सुद्धा कसा चालेल? नपुसक लिंगातच चालेल. है की नाही? मग दारू शब्द नपुसक असल्यामुळे आणि म्हणून आता युपदारू अधिक सु आहे ना, सूत्र येईल नपुसक लिंगाच्या प्रक्रियेनुसार स्वमोर नपुसकात. स्वमोर नपुसकात. मग सुच्या ठिकाणी अम आदेश नाही. समोर नपुसकात काय करतं? सुचा लूक करतं. लूक झाला तर राहिलं काय? युपदारू बनला शब्द. झालं जी? चला वार्तिक आलंय बघा. तदर्थेन पुस्तकात. तदर्थेन प्रकृती विकृती भाव एव इष्टः. बोला. तदर्थेन प्रकृती विकृती भाव एव इष्टः. काय सांगता की म्हणे हे जे वर सूत्र गेलं ना, चतुर्थी तदर्थ. तदर्थ म्हणजे चतुर्थीचा जो अर्थ त्याच्याकरिता जी वस्तू कारण आहे. पण त्या दोन वस्तूमध्ये प्रकृती विकृती भाव असेल तरच समास होणार. नाहीतर समास होणार नाही. नाहीतर समास होणार नाही. केव्हा होणार? प्रकृती विकृती भाव असेल तर. जसं स्तंभ आणि लाकूड यांच्यात काय आहे? प्रकृती विकृती भाव, कार्यकारण भाव आहे म्हणून समास झाला.
नुसतं चतुर्थ्यंत पद दिसलं आणि एक दुसरं कोणतं तरी प्रथमांत पद दिसलं आणि त्या जोडून असं होत नाही. उदाहरण दिलंय तेन इह न म्हणजे इथं समास होणार नाही. पुढं रंधनाय स्थानी आहे की नाही. तर रंधनाय चतुर्थी आहे. त्याचा अर्थ रंधनाय म्हणजे काय, शिजवण्याकरता स्वयंपाकाकरता कोण स्थाली पातेलं वगैरे आहे की नाही. तर चतुर्थ्यंत पद आहे रंधनाय, स्थाली प्रथमांत आहे. मग दोन्ही पदा समास होऊ राहिला का नाही. का बरं, त्यांच्या दोघांमध्ये प्रकृती विकृती भाव नाही आहे की नाही. उपादान कारण आणि कार्य असा भाव नाही म्हणून समास होत नाही. झालं मग रंधनाय स्थाली. पुढे अर्थेन नित्य समास विशेष लिंगताच इति वक्तव्यम. बोला. बघा आता चतुर्थी तदर्थार्थ बलिहित सुखरक्षित सूत्र समास होतो की नाही. तर आता चतुर्थ्यंत पदाचा आणखीन कुणाबरोबर समास सांगितला आहे. अर्थ, बली, हित, सुख, रक्षित इत्यादी बरोबर सुद्धा काय होतो समास होतो. त्या बाबतीत हे वार्तिक आहे. म्हणजे अर्थेन म्हणजे अर्थ शब्दाबरोबर चतुर्थ्यंत पदाचा अर्थ शब्दाबरोबर नित्य समास. बरोबर म्हणजे विकल्पाने नाही. कसा होणार, नित्य. आणि आणखीन एक वैशिष्ट्य काय, विशेष लिंगताचे इति वक्तव्य. आणि विशेषानुसार काय होणार, लिंग होणार. जसा विशेष पद असेल त्याच्यानुसार काय होणार, लिंग होणार असं सांगितलंय. उदाहरण दिलंय बघा. काय दिलंय उदाहरण, द्विजार्थ सुपह. ते सुप हे विशेष आहे. सुप म्हणजे डाळ, पुल्लिंग शब्द आहे. आणि द्विजार्थ हा सामासिक शब्द आहे. पण इथं द्विजार्थ याच्यामध्ये पुल्लिंग झालं का, विशेष्यानुसार. हा परवलिंगम द्वंद्व तर तत्पुरुषयो हो आहे की नाही. परंतु इथं तसं नाही. त्याचा बात करून अर्थेन नित्य समासो विशेषता लिंगताच इति वक्तव्य ही वार्तिकाला आहे. ठीक आहे ना जी. कसं तर थोडस लिहूया आपण. लिहा उदाहरण. द्विजाय अयम द्विजार्थ. द्विजाय अयम द्विजार्थ सुपः. अर्थ, ब्राह्मणाकरिता डाळ वरण. ब्राह्मणाकरिता वरण. आता प्रक्रिया लिहा थोडी. अलौकिक विग्रह. द्विजंगे अधिक अर्थ सु. द्विजंगे अधिक अर्थसु. बघा आता हे जे वार्तिक गेलं ना, अर्थ नित्य समासो, याची सहाय्यता घेऊन चतुर्थी तदर्थार्थ बलिहित सुखरक्षित ही सूत्राने समास. अर्थेन नित्य समासो या वार्तिकाच्या साह्याने चतुर्थी तदर्थार्थ बलिहित सुखरक्षित ही सूत्राने नित्य समास. समास झाला. मग प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम पूर्वम कृत तद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयो हो. हे 4 सूत्र कंपल्सरी सर्व समासात लागणार. मग गे आणि सुचा लोक स्थिती राहील द्विज अधिक अर्थ. अकस्स वर्णे दीर्घ द्विजार्थ. द्विजार्थ झालं जी. मग म्हणे आता ठीक आहे,
द्विजार्थ झालं. आता स्वादी प्रत्यय ताना द्विजार्थाधिक सु. पण म्हणे लिंग कोणतं करायचं तर लिहा परवल्लिंगम द्वंद्व तत्पुरुषयो प्राप्त आहे. परवल्लिंगम द्वंद्व तत्पुरुषयो प्राप्त आहे. पण त्याचा बाद करण्याकरिता ही वार्तिक अर्थेन नित्य समासो विशेष लिंगताच इति वक्तव्यम. दोन काम सांगितले वार्तिकामध्ये. एक तर अर्थ शब्दाबरोबर नित्य समास म्हणून पुन्हा त्याची सहाय्यता घेऊन सूत्राने समास केला. आणि दुसरं काम काय सांगितलं आहे विशेष लिंगता म्हणून पुन्हा वार्तिक आला. तर नित्य समास झालेलाच आहे अगोदर. आता विशेष कोण आहे तर सुप डाळीचं विशेष नाही द्विजार्थ सुप. मग सुप शब्द कसा आहे पुल्लिंग आहे आणि म्हणून द्विजार्थ हा सुद्धा कसा चालणार पुल्लिंगामध्ये आहे की नाही. मग काय होईल ऋतो विसर्ग द्विजार्थ बरोबर. समजा आता विशेष जर स्त्रीलिंग असतं तर द्विजार्थ. मग तिथं असं म्हणता नसतं आपला अर्थ शब्द तर पुल्लिंग आहे परवल्लिंगम द्वंद्व पुरुषयो तत्पुरुषयो. मग जरी समजा स्त्रीलिंगी विशेष असलं तरी द्विजार्थ करा असं होणार नाही कारण वार्तिक आहे बरोबर आहे. उदाहरण दिलंय पुढं काय द्विजार्था यवागुहू. काय उदाहरण आहे यवागु. यवागु शब्दाचा अर्थ आहे काय लापसी. स्त्रीलिंगी शब्द आहे. विशेष काय आहे स्त्रीलिंगी आहे आणि म्हणून द्विजार्था समाज झाला. द्विजार्थ इथपर्यंत प्रक्रिया सारखीच. द्विजार्थ समाज झाला की नाही अकस्वर दीर्घ होऊन. मग स्त्रीलिंग करायचंय तर अजाद्यत टाप टाप प्रत्यय केला आहे की नाही. टाप केला अकस्वर्ण दीर्घ द्विजार्था रमाप्रमाणे द्विजार्था यवागु. इथं परवल्लिंगम जर लावला असतं तर पुल्लिंग झालं असतं मग गडबड झाली असती. पण वार्तिक आहे म्हणून स्त्रीलिंग तर द्विजार्था यवागु. लक्षाची आणखीन उदाहरण दिलं आहे द्विजार्थम पय. पय म्हणजे दूध नपुंसकलिंगी शब्द आहे आणि म्हणून द्विजार्थ समास आहे नपुंसकलिंगात झालं. द्विजार्थम पय विशेषानुसार काय झालंय लिंग झालंय. तर द्विजार्थ सुपः द्विजार्थायवागुः द्विजार्थम पय झालं जी. चला सूत्रामध्ये अर्थनंतर बली शब्द आलाय हित शब्द आलाय सुख आलाय आणि रक्षित आलाय. यांच्याबरोबर सुद्धा चतुर्थ्यंत पदाचा काय होतो समास. लिहा उदाहरण भूतेभ्यो बलिही भूत बलिही. भूतेभ्यो बलिही भूत बली. भूतेभ्यो चतुर्थी बहुवचन अर्थ भूतांकरिता बली. अलौकिक विग्रह लिहा भूतभ्यस अधिक बली सु. भूतभ्यस अधिक बली सु. प्रक्रिया वरच्या प्रमाणेची काही अडचण नाही. सूत्राने समास करायचा बाकी सारं तसंच आहे. ते 4 सूत्र कंपल्सरीच. मग स्वादी प्रत्यय येऊन भूतबली. उदाहरण दुसरं लिहा गोभ्यो हितम गोहितम. गोभ्यो हितम गोहितम. गायींचं हित. अलौकिक विग्रह लिहा गोभ्यस अधिक हितसु. गोभ्यस अधिक हितसु. प्रक्रिया सारखीच गोहितम. झालं जी. हा अजून एक उदाहरण पुढचं गोभ्य सुखम गो सुखम. गोभ्य सुखम गो सुखम. गवों का सुख. अलौकिक विग्रह
गोभ्यस अधिक सुखसु, गोभ्यस अधिक सुखसु, प्रक्रिया सारखीच आहे. गो सुखम, परवलिंगम द्वंद्व तत्पुरुषयो, पर शब्द आहे सुख म्हणून नपुंसकलिंगात झालं. गो सुखम. शेवटचं उदाहरण, गोभ्य रक्षिताम, गोभ्यो रक्षिताम, गो रक्षिताम. गायींकरिता राखून ठेवलेलं तृण वगैरे, घास वगैरे. गायींकरिता राखून ठेवलेलं घास वगैरे. अलौकिक विग्रह लिहा. गोभ्यस अधिक रक्षित असू, गोभ्यस अधिक रक्षित असू. बाकीची प्रक्रिया सारखीच आहे. गो रक्षितम झालं. बस पुढचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्